अरे सच्ची सच्ची कह देना बोलो सजन रे झूठ मत बोलो सजन रे झूठ मत बोलो सजन रे झूठ मत अनुभवाचं गीत आहे काय अरे स्वतःले दादा वानवते नसला कोण होतो अरे स्वतःले दादा वानवते नसला आणि बहिणीले पाहून घरात फसला बहिणीले पाहून घरात फसून गेला तो हो शाहीर साहेब पाखंडी गाणं नाही लक्षात ठेवा अनुभवानं तुम्हाला गाणं तोडायचे आहे नाही का आणि अनुभवानं उत्तर द्यायचे आहे म्हणून म्हणतो आहे अरे स्वतःले दादा वानवते शाहीर साहेब तरी सर्वांच्या मनात बसला वा वा का चांगला काम करून राहिला वा वा लोक त्याने शाबासकी देत होते एक नंबर समजलं का स्वतःला दादा वानवते नसला बहिणीले पाहून घरात बसला तरी लोकांच्या मनात बसला बरोबर आहे असंच करायला पाहिजे लोक म्हणायला लागले असे समजलं का एवढं काम करून सुद्धा त्याची वाह होती म्हणून म्हणतो काय की स्वतःले दादा वानवते नसला आणि बहिणीले पाहून घरात धसला तरी सर्वांच्या मनात बसला हसाला तो वानिया हसाला अबे साली संग फसला हसाला साली संग फसल चाली तरी साऱ्याच्या मनात बसला हसाला अब साली संग फसला हसाला साली संग फसला साली संग फसला हसाला साली संग फसला साहेब यांच्या विसुदी मिळाले मी आणि माझी पाठीवर धन्यवाद शुभम भाऊ उईके यांचे सुद्धा 51 रुपये मिळाले मी आणि माझी पाठीवर धन्यवाद 27 लाख श्री धन्यवाद ऐसा बनायचं आहे स्वतःले दादा वानवते नसला बहिणीने पाहून घरात धसला तरी साऱ्याच्या मनात बसला पुन्हा तसंच म्हणणं नाही तर दुसऱ्या दर्जा नव्हता का नाही का मला आवडले मला मनुष्याला बनवलं समजलं का कोणी म्हणू शकते तुमच्या बापाचं नाही करणार एवढं पक्का तुमच्या बापाचा गायणार नाही मी माझं गाई स्वतःच समजलं का
हो आणि याच्या पहिल्या दुसरे गाणे होते आमचे आले असा काही विषय नाही का आमच्या गुरुवाराच्या याच्यावर गाणे बनवणार पण अनुभवाचा मला गाणं बनवायचा होता तुमच्याशी भरपूर पाले तुमच्या गुरुवार सगळं जास्त चालते म्हणून पाहिजे ना पाहिजे पिस्तल लावून नाही का गोळी केव्हा भरून पाहिजे ना तेव्हा कमात पडते बरोबर आहे नाही का म्हणून म्हणायचे शाहीर साहेब म्हणायचं आहे स्वतःला दादा वानत नसला बहिणीला पाहून घरात बसला तरी साऱ्याच्या मनात बसला सारा साली संग फसला तुम्हाला सांगायचं कोणता साला कोणती साली कोणत्या बहिणीच्या बहिणीला पाहून घरात बसला कोणता भाऊ आहे तुम्हाला सांगायचं आहे कारण त्यांना सांगण्यासाठी कितीतरी लोक थकून गेले आणि आज तुम्हा आम्हाला सुद्धा त्या अंगाले खरुज लागून आहे खरुज लागून आहे कोणती खरुज लागून आहे ऐका समोर काय म्हणतात पोरा बाळाला विचारा कोणाला विचारा साली म्हणजे कोण समजते जी आधी घरवाली म्हणतात ना असं म्हणणं आहे काही कारण असेल का नाही कारण आहे का नाही साली आधी घरवाली म्हणतात पण काहीतरी कारण आहे याच्या पाठीमागे समजलं का नाही तर डायरेक्ट घरवालीच म्हणलं असतं नाही का ही मोठी जर राहिली बायकोपेक्षा तिला काय म्हणते तिला साली म्हणतो का आपण नाही अजी काजी म्हणतो तिला आकर सासू म्हणतो अजी पण सालीनेच अर्धी घरीवाली का तिची मजा का केली जाते बाप्पा काहीतरी शास्त्राची आहे समजलं का सटवीचे अक्षर आणि ब्रह्माची लेख म्हणते तुम्हाला समजत असेल पाहतो तुमचा अनुभव मला पाहायचा आहे म्हणून माझ्या सांगू थकलो जिद्द पकडली आणि याच्या करणीमुळे अर्धी बायको जखडली कोणाली वाटते घर में नहीं होना साला और गांव में नहीं होना नाला तसं साली भी खेत में नहीं होना नाला और घर में नहीं होना साला बापा नाही का म्हणतात लोकांची मन पडली आहे तेवढंच नसून घर में लगाना कभी भी चाबी और ताली घर में लगाना कभी ताला और चाबी ताला घर में लगाना कभी चाबी और ताली और औरत के बिगर घर में नहीं रखना कभी भी साली मन पडली आहे नाही का म्हणून हे अर्धी बायको का म्हणतात सालीले याच्या पाठीमागचं रहस्य तुम्हाला सांगायचे आहे म्हणून म्हणतो तर ऐका अर्धी बायको विचार कसला कोणासाठी खसला याच्या दोघांमध्ये सांग विचार कसला कोणासाठी घसला आणि याच्या दोघांमध्ये विचार कसला तुम्हाला सांगायचं आहे तरी साऱ्याच्या मनात बसला पाहिजे तरी साऱ्याच्या मनात बसला हसाला शिष्टाई मारणार ना तर मला साला म्हणलं नाही अरे हा साला अब साली संग फसला साली संग फसला साली संग फसला साली संग
बसला तरी साल्याच्या मनात बसला हसाला हसाला अबे साली संग फसला साली संग फसला साली संग फसला मला म्हणायचं आहे साल्याचा पोरगा एक आणि सालीचा पोरगा एक दोघाचा एक पण साला साली संगत फसला याच्या फसवणुकीमुळे शाहीर साहेब त्या पोराचा मृत्यू होते असं या साल्या आणि सालीच्या फसवणुकीमुळे कारण याले पोरा झाले आणि आता फसवणुकीमुळे जर हे एकग्रत झाले तर याच्यामुळे यायचे पोरं काही जिवंत राहू शकत नाही पण यायला फसणं जरुरी आहे यायला फसणं जरुरी आहे म्हणून ते एका व्यक्तीने त्या पोराला वाचवलं आणि याची फसवणूक जारी राहिली कारण सर्वच्या मनात बसले आहेत कारण हे फसल्याशिवाय हा संसार चालू शकत नाही चालू शकत नाही म्हणून त्या पोराला वाचवण्याचं काम केलं आणि हे साला साली संग फसून राहिला पण तो पोरगा वाचला म्हणून संधीचे सोनं होते तो पोरगा वाचते म्हणून संधीचे सोनं होते आज आपण म्हणतो ना आपण मग अभ्यास संधी आली आहे का या संधीचा उपयोग घे आणि हे संधी वारंवार येणार नाही आणि हे संधी जर गेली तर पुन्हा हे संधी मिळणार नाही म्हणून या संधीचं सोनं करून घे मला म्हणायचं कोणत्या पोरामुळे कोणाच्या जीवनात संधीचं सोनं होऊ शकते हे तुम्हाला सुद्धा सांगायचे आहे कोणत्या पोरामुळे संधीचं सोनं होते हे या लोकांना सांगायचे आहे मान जाएंगे शायर साहब आपको अगर ये सवाल का जवाब अगर आपने कुछ तो दे दिया तो मानूंगा मैं आपका भी गाना है ऐसे अनुभव पर हा माझा अनुभव वेगळा आहे पण काय म्हणतो रायका नाही असं मी काही पण अरे कोणाच्या हाती नसते असं काही होणं कोणाच्या हाती राहते का नाही राहत म्हणून कवी ज्ञानेश्वर पाहून हसला कवी ज्ञानेश्वर पाहून हसला अबे साला अरे साला अबे साली संग फसला साली संग फसला साली संग फसला साली संग
संग फसला